मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती। महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना फडणवीस पूर्ण ताकद देणार, सूत्रांची माहिती। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचे बैठकीत वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाटांची कान उघडणी, सूत्रांची माहिती। शिंदेंनी कानपिचक्या दिल्या नाहीत, मात्र कुटुंब प्रमुख पक्षातील लोकांना कसं वागायचं हे सांगत असतात, आम्ही त्याची अंमलबजावणी करू। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला। विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय। इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं विधान। निधीची तरतूद आता सत्ताधाऱ्यांसाठीच डोक्याला ताप। हळू आवाजात होणाऱ्या तक्रारी मंत्री जाहीरपणे करू लागलेत। दत्ता भरणेंच्या वेदनेवर दादा कोणती गोळी देऊन फुंकर घालतात हे दिसेलच। भरणेंच्या लाडकी बहिणीवरील वक्तव्यावरून सामनातून टीका। आरएसएसचं मार्गदर्शन, जनतेला आपला आमदार वाटला पाहिजे अशी कामं करा। विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुका देखील महत्त्वाच्या, जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। भाजप आणि संघाच्या बैठकीत जवळपास 1.5 तास चर्चा। दिल्लीत काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक। अधिवेशनाची रणनीती निश्चित करण्यासाठी बैठक होणार। सोनिया गांधींच्या निवासानी बैठक पार पडणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक। आज संध्याकाळी समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। दरम्यान महायुतीत डॅमेज कंट्रोलसाठी निर्णय होण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत सर्वसाधारण सभा। सभेला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। आकाशवाणी आमदार निवासमधील कॅन्टीन पुन्हा सुरू। एफडीएकडून झालेल्या कारवाईनंतर कॅन्टीन पुन्हा सुरू। आमदारांची गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टीन पुन्हा सुरू। दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ। मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा पुन्हा दणका। मिळकत कर थकवल्याप्रकरणी पालिका रुग्णालयाला नोटीस बजावणार। मंगेशकर रुग्णालयाकडे 28 कोटींची थकबाकी।